नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सगळ्यांना आनंददायी आरोग्यदायी जावं, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे गुरुवार आणि आज गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा वार, दत्तगुरूंचा वार, भरपूर सेवा करण्यासाठीचा वार. तसं तर आपण नित्यसेवा रोजच करत असतो. स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्याय रोजच्या रोज 11 माळी जप असतो. पण त्याचसोबत जर आपल्याला वेळ भेटत असेल तर आज अवश्य पूर्ण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करावं, वाचन करावं. त्यासाठी हा गुरुवार. त्याचसोबत महाराजांचे अभिषेक म्हणजे जलाभिषेक तर आपण रोजच असतो, नाही जमलं रोज तर किमान गुरुवारी तरी महाराजांचा श्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि फलश्रुती याचा जलाभिषेक अवश्य करावा. जमत असेल तर गुरुवारचा उपवास नक्की करा. जर काही कारणाने जमत नसेल तर नुसता आपण महाराजांची सेवा करून, महाराजांना नैवेद्य करून 10:30ची आरती, संध्याकाळची आरती केली तरीही चालते आणि तशी ही सेवा महाराजांना मान्य असते. तर आज गुरुवार असल्यामुळं आपण नैवेद्याला काय काय केले, चला तर मग वेळ न घालवता पटकन बघूया. आज मला मूग डाळीचा डाळ तडका करायचा होता, थोडासा पातळसर. त्यासाठी मी 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली, ती कुकरच्या एका डब्यात घातली. त्यामध्ये अर्धा टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. त्याचसोबत मोठ्या डब्यामध्ये म्हणजे कुकरच्या मोठ्या डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये लागलं असं पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि डाळ आणि भात मी एकदम मोठ्या कुकरला लावून 2 ते 3 शिट्ट्या करून छान शिजवून घेतलं. त्यानंतर एक आणली होती पालकाची भाजीची जुडी. तर पालकाची भाजी सध्या पावसाळ्यामुळं बरीचशी खराब आली, तर त्यातली चांगली पानं मी स्वच्छ धुवून घेतली आणि या पद्धतीनं बारीक चिरून घेतली. आता म्हटलं नुसती भाजी तर केली तर ती पुरणार नाही आणि ह्यामध्ये जर कांदा वगैरे घातला तर मुलाला आवडत नाही. म्हणून मग काय केलं, ह्यामध्ये घातलं मी बटाट्याच्या फोडी. आलू पालक करूया म्हटलं. आता आपण गृहिणी रोजच्या रोज आपल्या हाताखालून बऱ्याचशा गोष्टी जातात, बऱ्याचशा वस्तू जातात, त्यामुळे मॅनेजमेंट आपल्याला परफेक्ट जमतं. तर ही भाजी पुरणार नाही असं म्हटलं की ह्याच्यामध्ये आपण बटाटे घालूया असा अंदाज आला. मग सालं काढून घेतले 2 बटाट्याचे आणि छान पातळ काप करून घेतले. भाजी अगोदर मी धुतली होती आणि नंतर चिरली होती बरं का. भाजी चिरून परत धुवायची नाही, त्याचे पोषण मूल्य कमी होतात. सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळेस कोणतीही पालेभाजी स्वच्छ धुवायची, त्यानंतरच ती चिरायची आहे. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि जिरेची फोडणी करून घेतली. त्यामध्ये ठेचलेला लसूण, हिरवी मिरची घालून घेतली. लसणाचा कच्चेपणा मोडला की त्यामध्ये घातले बटाट्याच्या फोडी आणि चवीनुसार मीठ आणि घातली हळद. आता पूर्ण भाजीचं मीठ मी बटाट्यामध्ये घातलेलं आहे आणि छान परतत आपल्याला बटाट्याच्या फोडी छान शिजवून घ्यायच्या आहेत. आपण इथे चिरलेला पालक सुरुवातीला घातला नव्हता. अगोदर आपण बटाट्याच्या फोडी छान शिजवून घेतल्या, नंतर आपण पालक चिरलेला घालून घेतला. छान परतून घ्यायचं आहे, कारण पालकाला कमी वेळ लागतो शिजण्यासाठी आणि बटाट्याच्या फोडींना जास्त वेळ लागतो. परतल्यानंतर त्यामध्ये जाडसर शेंगादाण्याचं कूट घातलं आणि मस्त दणदणीत वाफ काढली. एका वाफेमध्ये देखील पालक छान शिजतो, अगदी अप्रतिम होते या पद्धतीची भाजी. सध्या मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत. मुले जर डब्याला पालेभाजी खात नसतील तर त्यांना हे कॉम्बिनेशन द्या, अवश्य आवडेल बरं का. तर डाळ आणि तांदूळ माझं छान शिजून झालं होतं, मी काढून घेतलं आणि आता मला फोडणी द्यायची होती डाळीला. पण सध्या स्टीलचे पातेले मी वापरती आहे, हँडलूम बऱ्यापैकी कमी केलेला आहे. मग त्या स्टीलच्या पातेल्यांमध्ये थोडीशी फोडणी करपते म्हणून मी ती डाळ पातेल्यामध्ये काढून घेतली. लागलं असं गरम पाणी घातलं. नंतर फोडणीच्या भांड्यामध्ये तूप घालून घेतलं. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ठेचलेल्या लसूणाची फोडणी केली. लसूण छान परतल्या की त्यात शेवटी घातली हळद आणि नंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातले, म्हणजे त्यांनी कलर छान येतो. ती फोडणी डाळीवर घालून घेतली. चवीनुसार मीठ घातलं आणि छान उकळून घेतलं. हिरवी गार कोथिंबीर घातली. ह्या पद्धतीची मुगाची डाळ नक्की करून बघा, वेगळ्या चवीची लागते बरं का. तर आज गुरुवार असल्यामुळे काहीतरी मला बेसनाचं करावंसंच वाटतं बरं का, कारण बेसन हे आपल्या महाराजांना खूप प्रिय आहे. मग म्हटलं आपण रवा आणि बेसनाचा शिरा करूया. 1 वाटी रवा घेतला बारीक, छान तुपावर मंद आचेवर भाजून घेतला आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा बेसन घातलं. रवा आणि बेसन एकत्र भाजायचं नाही, अगोदर रवा भाजून घ्यायचा नंतर बेसन घालायचं. कितीही प्रमाण असू द्यात, गरम रव्यामध्ये बेसन छान भाजलं जातं. नंतर जितकं रवा होता त्याच्या दुप्पट मी पाणी ठेवलं होतं. ते पाणी उकळलं की ते घालून घेतलं आणि उकळलेलं पाणी घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आणि नंतर
लागेल अशी साखर घातली आणि वेलची पावडर, जायफळ पूड अवश्य घाला. मी ड्रायफ्रूटमध्ये वेलची पावडर आणि जायफळ पूड कुटलेली होती ते मिश्रण मी 1 चमचा घातलं, म्हणजे ड्रायफ्रूट पण जातात आणि वेलची पावडर पण जाते. छान मिक्स करून घेतलं. 1 चमचा मी साजूक तूप परत एकदा घातलं, कारण त्यामुळे शिरा दाणेदार व्हायला मदत होते आणि थंड जरी झाला तरी तो शिरा घट्ट होत नाही ह्यावेळी जर तूप घातलं तर. मस्त आपला दाणेदार असा शिरा तयार आहे. आपण ताट भरायला घेऊयात. तर ताटामध्ये आपण पोळ्या ठेवलेल्या आहेत. चपात्या मी अगोदरच केल्या होत्या. दाणेदार असा आपला गोड शिरा, त्याचसोबत आलू पालकची छानशी भाजी, मूग डाळीचं वेगळ्या चवीचं वरण, त्याचसोबत भात, सॅलडमध्ये आपण बीट ठेवलेलं आहे आणि नंतर मी ताक पण केलं होतं. तर ते ताक आहे ताजं ताक, खूप पौष्टिक असतं. त्यामुळे ताक जर केलं असेल ना, ज्या दिवशी तुम्ही ताक करताल त्या दिवशी ताक अवश्य ग्रहण करा, अवश्य प्या आणि खूप चांगला फरक पडतो आपल्या तब्येतीमध्ये. तर असं हे छान साधंसुधं ताट आपल्या महाराजांसाठी आपण तयार केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन दैनंदिनीमध्ये, नवीन सेवेसोबत. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.